नमस्कार. आपले अण्णा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतला एक प्रमुख असा घटक असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आपल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात मुंबईतून अरविंद सावंत, अनिल देसाई, अमोल कीर्तीकर, दीनाबाबा पाटील 4 उमेदवार आहेत. मुंबईतील आणखी एका मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उमेदवार जाहीर करणार आहे आणि तो मतदारसंघ असणार आहे तो भाजपने उमेदवारी जाहीर केलेल्या केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा. आणि तेथून शक्यतो घोसाळकर कुटुंबियापैकी एकतर विनोद घोसाळकर किंवा त्यांच्या सूनबाई तेजस्विनी घोसाळकर या दोघांपैकी एक उमेदवार तेथून असणार आहे. त्यानंतर या यादीत मावळसाठी संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. संजोग वाघेरे हे एकेकाळी राष्ट्रवादीतील एक बडप्रस्त होतं. अजित पवार यांचे उजवे हात असं त्यांना समजलं जात होतं. मात्र त्यांनी गेल्या 5-6 महिन्यापूर्वी म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मावळमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर करून टाकली. या मतदारसंघातून महायुतीकडून भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट की राष्ट्रवादी अजित पवार गट कोण निवडणूक लढविणार याबाबतचं चर्चा चर्वणं चालू आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर कोण उमेदवार येईल हे आज तरी सांगता येत नाही. तरीही फार प्रतिष्ठा पणाला लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीरंगाप्पा बारणेंसाठी ही जागा सोडून घेतील आणि येथे मग संजोग वाघेरे आणि श्रीरंगाप्पा बारणे या दोघात चुरशीची अशी लढत होईल. तिकडं रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं त्यांचे राज्याचे अध्यक्ष त्या मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर गेल्या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी ज्यांचा पराभव केला ते या मतदारसंघातून सलग 2 ते 3 वेळा विजयी झालेले आणि केंद्रात मंत्री असलेले अशा अनंत गीते यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळं या मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटातील सुनील तटकरे यांच्या विरोधात तीव्र नाराजी असणारे त्यांचे प्रतोद भरत गोगावले आणि थोरवे हे 2 आमदार नेमकी काय भूमिका घेतात यावर या मतदारसंघातील विजय पराजयाचं गणित अवलंबून असणार आहे. तर इकडं रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. याही मतदारसंघातील महायुतीचा तिढा अजून संपलेला नाही. वर सांगलीत परवा मिरजेत झालेल्या मेळाव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती आणि आजच्या यादीत त्यांचं नाव कायम आहे. आणि त्यांची लढत भाजपचे
त्या मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्याबरोबर होईल. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष चंद्रहार पाटील यांची परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळं थोडा नाराज आहे आणि राज्यातले काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही त्याबाबत आज त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली आहे. पुढे धाराशिवमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. याही मतदारसंघात महायुतीतला तिढा अद्यापही सुटलेला नाही. इकडे जवळपास प्रचाराच्या 2 फेऱ्या ओमप्रकाश राजेनिंबाळकर पूर्ण करत आले आहेत, तरी महायुतीकडून मात्र उमेदवार कोण असणार, कोणत्या पक्षाचा असणार याचा घोळ संपलेला नाही. परभणीतूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं संजय उर्फ बंडू जाधव यांना हॅट्रिक करण्याची संधी म्हणून यावेळेस उमेदवारी दिली आहे. संजय जाधव यांनी सलग 2 लोकसभेच्या निवडणुका या मतदारसंघातून जिंकल्या आहेत. सर्वसामान्यांशी घट्ट नाळ असणार आहे असे संजय जाधव यांच्यापुढं महायुती कोणालाही जागा सोडणार का नव्यानं म्हणण्यापेक्षा त्यांचाच पूर्वीच्या घटक असलेल्या रासपच्या महादेव जानकरांना संजय जाधवांच्या विरोधात उतरवणार हे काही दिवसात कळेल. हिंगोलीत ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने 18 धरला तरी हिंगोलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आपल्याकडेच ठेवली आहे आणि येथून नागेश पाटील आष्टीकर या माजी आमदारांना रिंगणात उतरवलं आहे. इथेही महायुतीतला गुंता अजून सुटलेला नाही. वर यवतमाळ वाशिम या मतदारसंघात माजी मंत्री संजय देशमुख यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं उमेदवारी दिली आहे आणि महायुतीत इथेही त्रांगडच आहे. इकडं बुलढाण्यात प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना अपेक्षेप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं उमेदवारी दिली आहे. याही मतदारसंघात महायुतीला अजून मार्ग काढता आलेला नाही, त्यामुळं त्यांचा उमेदवार जाहीर नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं जळगाव या मतदारसंघातील उमेदवाराचं अद्याप नाव जाहीर केलेलं नाही, कारण या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे भाजपवर प्रचंड नाराज असून ते भाजपची साथ तोडण्याच्या तयारीत आहेत आणि कदाचित त्यांच्या पत्नी या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार असू शकतील. सर्वात आश्चर्यचकित करणारं असं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आज जाहीर केलं ते नाशिकमधून. येथे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं साहजिकच विजय करंजकर आदी कार्यकर्ते थोडेफार नाराज झाले असणार, हे नाकारता येत नाही. पण वाजेंना का उमेदवारी दिली गेली आहे तर त्याबाबत पण त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे उत्तर असणार आहे. त्यामुळं येत्या 1-2 दिवसात करंजकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची भेट झाल्यानंतर करंजकरांचं समाधान होईल असं चित्र आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं पालघर, मुंबईतील 1 जागा, त्याचबरोबर हातकणंगले, जळगाव आणि एक असा छुपा पत्ता असलेली त्यांची जागा, या 5 जागेचे उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाही. हे उमेदवार ते ह्या आठवडाभरात जाहीर करू शकतील. आज जे जाहीर केलेले 17 उमेदवार आहेत त्यातील फक्त
2 ते 3 उमेदवारांची थेट भाजपशी लढत होईल. बाकी एकतर शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट अशीच लढत होईल असं चित्र दिसतंय. त्यामुळं खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप अशा लढती अगदी बोटावर मोजण्या इतपतच होतील असं दिसतं. आता या उमेदवार यादीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील जवळपास 80-90% कार्यकर्ते खुश असले तरी काही नाराज आहेत. त्यात प्रमुख असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नाशिक जिल्हा प्रमुख विजय करंजकर आदी मंडळी प्रमुख आहे. त्यामुळं आता जशी निवडणूक प्रक्रिया पुढं जात जाईल तसे महायुती आणि महाविकास आघाडी आपले उमेदवार जाहीर करत जाईल. आता आजच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उमेदवारांच्या जाहीर झालेल्या यादीनंतर महायुती त्यात ज्या मतदारसंघात त्यांनी अद्याप उमेदवार जाहीर केले नाहीत तिथं नेमकं त्या जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उमेदवाराला जड जाईल त्याच्याबरोबर तगडी फाईट देईल अशा उमेदवाराचा ते शोध घेतील आणि मग त्यांचं नाव जाहीर करतील. तुर्तास एवढं. धन्यवाद.